ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जालना जिल्ह्याला मागील 7 दिवसापासून मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर मध्यरात्री अंबड आणि बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी, सोयाबीन आणि याचबरोबर फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता काही वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। सध्या मी उभा आहे बदनापूर आणि अंबड तालुक्याच्या ज्या सीमेवरती हे जे एक शेत आहे, या शेतातल्या डाळिंबच्या बागेमध्ये सध्या मी उभा आहे। आपण जर माझ्या पाठीमागची ही दृश्य बघितली तर या डाळिंबच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचल्यामुळे या ठिकाणी या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी पातळी आपल्याला या संपूर्ण बागामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच फळबागांना देखील या मुसळधार पावसाचा मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मागील आठवड्यापासून जालना जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि याच पावसामुळे शेतकऱ्यांना देखील आता प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका देखील बसलेला आहे। त्यामुळे नुकसानीची मागणी सुद्धा आता शेतकरी वर्गातून होऊ लागलेली आहे। आपण जर पाहिलं तर 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान जो पाऊस झाला त्यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास 94,000 हेक्टर क्षेत्राला फटका बसलेला आहे आणि काल पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं पुनरागमन जे आहे ते जालना जिल्ह्यात झालेलं आहे। अंबड असेल, घनसावंगी असेल, त्याचबरोबर बदनापूर असेल, या तीन ते 4 तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने खरं तर मध्यरात्री हजेरी लावली आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची दानादान उडालेली आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या पिकांचं झालेलं आहे। फळबागांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे कुठेतरी आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा शेतकरी आपल्याला करताना पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागचा हा जो संपूर्ण परिसर आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। याचबरोबर फक्त हीच स्थिती इथे नाही तर आसपासचे जे काही पिकं आहेत त्यामध्ये कपाशी आहे, सोयाबीन आहे, ही सुद्धा संपूर्ण जी पिकं आहेत ती पूर्णतः शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न जे आहे ते आता भांगलेलं आहे। त्यामुळे मोठा परिणाम जो आहे तो शेतकऱ्याच्या उत्पादनावर देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सरकार आता पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का, याकडे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, वाकुळणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।